हां हां मी हरिभक्त परायण वासुदेव महाराज शास्त्री. आज आपण ज्या वृक्षाची ओळख करून घेत आहोत तो झाड आहे शेंदूर वृक्ष. शेंदूर हा आपल्याला जो बाजारामध्ये मिळतो, दुकानामधून मिळतो, तो हळदीपासून चुना आणि त्याच्यामध्ये पारा अशा वस्तूनं तो बनवलेला नकली असतो. पण खऱ्या अर्थानं नैसर्गिक शेंदूर आणि नैसर्गिक शेंदूर ज्या झाडापासून मिळते ते झाड आपण बघत आहात. हे बा, हे 3 वर्षापूर्वी इथं झाड लावलं होतं आणि 3 वर्षानंतर त्याला असे फळं आलेले आहेत, गुच्छेचे गुच्छ बघा. ही गुच्छ आलेले आहेत आणि याच्यामध्येच याचा रंगसुद्धा शेंद्रासारखाच आहे बघा. रंगसुद्धा शेंद्रासारखा असून आत ज्या बिया आहे त्या बिया हातावर अशा चुरगळल्या की त्याचा शेंदूर कसा बनतो हे बघा. आता तुम्हाला प्रयोग करून दाखवतो. आणि हे वैविध्यपूर्ण झाड शेंद्राचं हे भोटेक आश्रमामध्ये आम्ही 3 वर्षापूर्वी लावलं आणि त्याचा शेंदूर अक्षरशः आम्ही इथे देवाला वापरतो किंवा इथं लग्न कार्य असलं, वेळेवर शेंदूर नसला तर हेच चुरगाळायचं आणि त्याचा शेंदूर अशा प्रकारचा तयार करायचा. पहा काय नैसर्गिक शेंदूर आहे. हा सारा निसर्गाचा चमत्कार. आणि काही नाही, ही झाडं कुठल्याही सरकारी नर्सरीमध्ये वा कोणाची आणखीन वैयक्तिक नर्सरी असेल त्या नर्सरीमध्ये विकतसुद्धा मिळतात. आपण जास्तीत जास्त याची शेती करावी किंवा लागवड करावी आणि हा शेंदूर उपयोगाला आणावा. हे वाढल्यानंतर याच्या बियांची सुद्धा भुकटी तयार होते. पावडर तयार झाल्यानंतर तोही आपण जेव्हा काम पडेल तेव्हा आपण वापरू शकतो. अशा प्रकारचं हे झाड आहे. जय हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं